नाही काय चाललंय हे? कुठला केक, कसला केक, काय चाललं होतं? अरे मला माहित नाही, आपण नॉर्मल स्लाइस केक खातो ना, तसाच केक होता. मला काय माहिती यार. त्याचं काही उरलंय का रॅपर वगैरे? मी डस्टबिन मध्ये टाकलं होतं काल, बघ असेल. म्हणजे असेल ना? चेक कर. शनाया, हे काय? काय झालं, कशाला ओरडतोयस तू? ओरडत नाहीये शनाया, इट्स कॉमन सेन्स. आपण सुद्धा काही खायचं असेल तर एकदा एक्सपायरी डेट चेक करतो. लहान मुलाला खायला देताना तुला वाटलं नाही? हे काय 10 फेब्रुवारी 2017 कधीच उलटून गेली आहे. आय एम सो सॉरी, मला खरंच माहिती नव्हतं आणि खूप घाईघाई होती रे त्या दिवशी. मला काहीच कळलं नाही सिरियसली. अगं हे तू खाल्लं असतंस तर तुलाही त्रास झाला असता. अरे हो बरोबर आहे तुझं, पण काल ती फोटोशूटची घाई होती ना सगळी, त्यात सिरियसली मला नाही कळलं. मी सिरियसली मुद्दाम नाही केलं यार. शनाया, मुद्दामून असो किंवा कसंही असो, मला माहितीये तुला लहान मुलं आवडत नाही. अथर्व तर त्याहून आवडत नाही. त्याला फूड पॉइझनिंग किंवा असा काही त्रास झाला असता तर कितीच पडलं असतं आपल्याला. तरी तो तुला सांगत होता की ते काहीतरी आंबट लागतंय, मला नाही आवडत आहे, पण तू दुर्लक्ष केलंस त्याच्या बोलण्याकडे. सिरियसली मी मुद्दाम नाही केलं आणि मला खरंच कळलं नाही. मला वाटतं नेहमी तो जसं मला त्रास द्यायला काहीतरी मस्ती करत असतो तसंच काहीतरी केलंय. मला खरंच नाही कळलं यार, सिरियसली सॉरी. शनाया, त्याला अक्कल नाहीये, तो लहान आहे अजून. तो काही ईशा किंवा तुझे मित्रमैत्रिणी नाहीये तुझ्याशी बरोबरीने वागायला. राधिका दरवेळेला काहीतरी त्याला बाहेरचं खायला देताना आधी स्वतः खाऊन बघते, मग त्याला खायला देते. म्हणून हे असलं काही होत नाही. ते एवढं बोलते तरी याला राधिका बद्दलच बोलायचं. शनाया बास, तुला सिरियसनेस कळतोय का परिस्थितीचा? तुला बोलू नये काय उपयोग आहे? माझेच दिवस खराब चालले. आता याने परत एकदा सिद्ध झालंय की आपण अथर्वला सांभाळू शकत नाही. बाबांना बोलायला परत एक संधी मिळाली. अरे यार पण शट अप शनाया, आपण हरलोय. आता अथर्वलाच आपल्याकडे राहायला यायचं नाहीये. नाही, सगळंच संपलंय. अथर्वही गेला, ते कम्प्लीट मॅन ऑफ द इयरचं टायटलही गेलं, आणि आता अथर्वही इथे येत नसल्यामुळे राधिकाही डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही, त्यामुळे तेही गेलं. सगळं एका चुकीमुळे झालंय. काय यार केकचं. यार गॅरी ऐक ना. पंकज, तुला काहीच माहिती नसतं का? आता काय झालं? अरे अरे राधिकाच्या लोन साठी नाना गॅरेंटर म्हणून राहणार आहेत. मग काय, राधिकाशी आपला काहीच डायरेक्ट संबंध नाहीये तर ते कशाला गॅरेंटर म्हणून राहतायत? ठीक आहे ना, तू त्यांचा प्रश्न आहे. तुझ्याकडे तरी कुणी आलं नाही ना काही मागायला, मग कशाला एवढा विचार करते? तू पण ना त्यांच्यातलाच आहेस. समिधा, अगं असं गॅरेंटर राहिल्याने काही होत नाही. तू नको एवढा विचार करूस. नाही कसं, उद्या जर का राधिका हे हफ्ते फेडू शकली नाही ना तर सगळे हफ्ते नानांना फेडायला लागतील. याचा विचार केलायस का? पण असं झालं तर ना, आणि तू कशाला वाईटच होईल असा विचार करतेस? थिंक पॉझिटिव्ह समिधा. हे बघ, मी सगळ्या बाजूने विचार करते आणि नंतरच बोलते. आय एम सो शुअर ही राधिका ना त्यांचं सगळं सेव्हिंग वापरणार आहे आणि हे आंधळ्या प्रेमाने तिला सगळं दान करून टाकणार. हे बघ, असं बोलू नये, पण उद्या जर का काही झालं नानांना तर एवढे पैसे आपण कसे उभे करणार आहोत याचा विचार केलायस का तू? समिधा, हे बघ, नाना एवढेही अज्ञानी नाहीयेत. त्यांनी ना नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला असणार. हे बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे. तू ना जरा शांत राहा, की त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते. हे आता ना सगळं अति होत चाललंय. सर, आनंद ये ना यार, फॉर्मॅलिटीज कसल्या पाळतो, ये लवकर. काय झालं? त्यांनी इमर्जन्सी? अरे इमर्जन्सी म्हणजे आनंद, ते सगळं सोड. तू मला सांग, त्या कॉम्पिटिशनच्या कमिटीचं काही उत्तर आलं का? तू फॉलोअप घेतला होतास का? काय म्हणतायत ते? हो, आलाय मेल. काय? आपण नंतर बोलूया. नंतर काय सांग मला आत्ताच्या आता. अरे गुरु, तू आता सी यू लुक पॅनिक, सो आपण नंतर बोलूया ना. आनंद, टाइमपास करू नकोस, मला आत्ताच्या आत्ता सांग. दे हॅव रिजेक्टेड. काय? हो, मेल आलाय. या यादीतून तुझं नाव डिलीट केलंय.
वा, सुपर, मस्त. मग काय आनंदजी, खुश असाल ना तुम्ही? हो, आय एम व्हेरी हॅपी. त्या यादीतून माझा मित्राचं नाव डिलीट झाला, सो आय एम व्हेरी हॅपी. तसंही तो काय हॅपी फॅमिली असा दिखावाच करत होता. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलाय आणि स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही. आनंद, ओरडू नकोस गुरु. तुला काय वाटलं या आनंदच्या विशमुळे तुझं नाव डिलीट केलंय? हा, तुला काय वाटलं इथे ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर सिनियर्सचं लक्ष नसतं? तुझ्या बायकोला घराबाहेर काढलायस, घरी एक परकी ती शनाया राहते तुझ्या सोबत, हे सगळं कोणालाच माहित नाही असं वाटतंय का तुला? आणि असं जर तुला वाटत असेल तर मूर्ख आहेस तू. हे बघ गुरु, तुझं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, पण वहिनीवर अन्याय होऊ नये असं मला नक्की वाटतं. आणि वहिनी आल्या होत्या ना, पण वाईट इराद्याने नाही, येऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण खरं किती दिवस लपणार गुरु? ही चर्चा फक्त ऑफिसमध्ये आणि तुझ्या सोसायटीमध्ये होत असेल असं नाहीये. बिझनेस वर्ल्डमध्ये अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही. दोस्त हूं तेरा, सल्ला नाही देणार पण विनंती करतो, आधी कंप्लीट मॅन बन, मग अशा टायटलचा मागे लाग. येतो. ती बकुळा बुटकी म्हातारी, मी ना तिला काढून टाकणार आहे कामावरनं. शनाया, चुकूनही असं करू नकोस. घरातली कामं कोण करणार आहे मग? तू करणार आहेस? लादी पुसणं, भांडी घासणं हे, नाही आणि हे खात बसणार आहेस का रोज? नाही. मग तरी बरं, आमच्या घरी कामं करायला राधिका आहे, तुझ्याकडे कोण आहे? विचार केलायस? अगं पण मग काय सर्वंटचे टँट्रम सहन करायचे का? असंच असतं बाई, अडला हरी गाढवाचे पाय धरी असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. Who's Harry? I don't know him. हॅरी नाही, जाऊ दे. बरं, मला तुला एवढंच म्हणायचंय की बकुळाला कामावरून काढून टाकून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ नकोस प्लीज. What's कुऱ्हाड? ओके फाईन, नको सांग. हे बघ, आणि आपला खरा प्रॉब्लेम राधिका आहे, बकुळा नाही. ती इथे आहे ना, हीच खरी मेघ आहे. मी सोड, जाऊ दे.